नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि याच्यामध्ये आपण एकदम शॉकिंग मॅच बद्दल बोलणार आहोत. ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स आणि राजस्थानचा काल मॅच झालेला आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये एकदम पाऊस पडल्यामुळे ओव्हर रेट कमी झाला आणि मुंबईला हार पत्करावी लागली. प्रश्न हा आहे, नेमकी मुंबई चुकली कुठे? आणि मॅच स्टार्ट होण्यापासूनच पावसाचा अंदाज होताच आणि मॅच 20 ओव्हरचा नसून फक्त 11 ओव्हरचा होता आणि येथेच गेम बदलला. छोट्या मॅच मध्ये एक चूक आणि मॅच मध्ये हार. राजस्थानने सुरुवातीपासूनच आक्रमक पारी खेळल्यामुळे मुंबईवर पहिल्यापासूनच त्यांनी दबाव निर्माण केला होता. पहिल्यापासूनच बॉलरवर अटॅक केला आणि सिक्सेस आणि बाउंड्रीमध्ये डिलिंग केली. मुंबई इंडियन्सचे बॉलर पूर्णतः आउट ऑफ फॉर्म दिसले आणि त्यांचा शेवटपर्यंत कमबॅकच झाला नाही. मुंबई इंडियन्सची मोठी चूक, बॉलिंग स्ट्रॅटेजी चुकीची आणि डेथ ओव्हरसाठी काही प्लॅनच नव्हता. लाईन लेंथ खराब होती, यॉर्कर मिसिंग होतं आणि फिल्डिंग प्लेसमेंट पण चुकीचं होतं. आणि जर आपण शॉर्ट फॉर्मॅट खेळत असू तर ह्या आपल्याला तिन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात आणि मुंबई इथेच चुकली. आणि जेव्हा मुंबई इंडियन्सची बॅटिंग आली तेव्हा त्यांना प्रेशर हँडल करता आला नाही आणि सुरुवातीपासूनच विकेट कोलॅप्स झाला आणि रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गेल्यामुळे मुंबईचा तिथून कमबॅकच होऊ शकला नाही. ना टॉप ऑर्डरने व्यवस्थित बॅटिंग केली, ना मिडल ऑर्डरने, ना ऑलराऊंडरने. एकही प्लेअर शेवटपर्यंत टिकू शकला नाही आणि मॅचला फिनिश करू शकला नाही. मुंबई इंडियन्स हरण्याचं काय की रिझन होतं? तर पाऊस पडल्यामुळे त्यांना कंडिशन अडॅप्ट करता आल्या नाही. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये हेच कारण असतं की तुम्हाला कंडिशन लवकर अडॅप्ट करावं लागतात आणि मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिला बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये पण अयशस्वी झाले. त्यांच्याकडे कोणताही प्लॅन नव्हता. कशा प्रकारे बॉलिंग करायची, काय स्ट्रॅटेजीज आखायच्यात, हे त्यांच्याकडे कोणतेही प्लॅन्स नव्हते आणि तेथेच मुंबई इंडियन्स त्याच पॉवर प्लेमध्ये हरायला सुरुवात झाली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने ज्या प्रकारे स्टार्ट करून दिला त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सने वळून मागे पाहिलेच नाही. रेग्युलर इंटरव्हलवर विकेट गेल्यामुळे मुंबई तिथून पुन्हा वापस आलीच नाही. हा फक्त एक मॅचच नव्हता, तर ही मुंबईसाठी एक वॉर्निंग बेल होती. आता इथून मुंबई इंडियन्स कशी कमबॅक करणार हे आपल्याला बघायचं आहे आणि असंच चालू जर राहिलं तर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये सगळ्यात खाली जाऊ शकते. पण मुंबई इंडियन्स इथून कमबॅक करू शकते का हे बघण्यासारखं असणार आहे. बघूयात नेक्स्ट मॅचमध्ये मुंबई इंडियन्स कसा परफॉर्मन्स करणार आणि कशी बाउन्स बॅक करणार आहे. हार्दिक पांड्याच्या काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत. जसं टॉप ऑर्डर आपलं फेल चाललंय त्याप्रमाणे त्यांना काहीतरी चेंजेस करावं लागतील. ज्या प्रकारे रियान डिकल्टनला चान्स दिल्यानंतरही तो बॅक टू बॅक 2 मॅचेसमध्ये फ्लॉप गेलेला आहे. मला वाटतं याच्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये क्विंटन डिकॉकला जर चान्स दिला तर नक्कीच मुंबई इंडियन्स जिंकण्याच्या मार्गावर येईल आणि नक्कीच पॉईंट टेबलमध्ये वर्चस्व प्राप्त करेल. आणि सूर्यकुमार यादव बद्दल जर बोलायचं जर झालं तर त्याच्यावर इम्पॅक्ट प्लेअरची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे पण त्याच्यावर एक प्रेशर जबाबदारी आलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं जो परफॉर्मन्स आहे त्या पद्धतीने होत नाहीये ज्या प्रकारे तो वर्ल्ड कप पूर्वी परफॉर्मन्स करायचा. हे पण एक कारण असू शकतं. परंतु तो 360 प्लेअर आहे. अशा प्लेअरला 1 किंवा 2 मॅचेस लागत असतात फॉर्ममध्ये येण्यासाठी. आपण त्याच्यावर संदेह करणे थोडी गलत बात असेल. मोठा प्लेअर आहे, नक्कीच तो परफॉर्मन्स देणार आहे, परंतु 1-2 मॅचेस घेईल फॉर्ममध्ये यायला. वॉर्मअप मॅचेस असतात, नक्कीच तो फॉर्ममध्ये येऊन मुंबई इंडियन्सला विनिंग ट्रॅकवर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि रोहित शर्मा बद्दल जर बोलायचं जर झालं तर रोहित शर्मा इनकन्सिस्टंट दिसतोय. एक मॅचमध्ये परफॉर्मन्स करतोय, दुसऱ्या मॅचमध्ये फ्लॉप जातोय, तिसऱ्या मॅचमध्ये फ्लॉप जातोय. अचानक परफॉर्मन्स हे एक चुकीचं लक्षण आहे. ज्या प्रकारे रोहित शर्मा आपण पूर्वीचा रोहित शर्मा बघायचो तो आता रोहित शर्मा आपल्याला इतका प्रभावीपणे जाणवत नाही. नक्कीच वय झाल्यामुळे पण एक इम्पॅक्ट असू शकतो, परंतु मोठा प्लेअर आहे, तो पण परफॉर्मन्स नक्कीच करेल. पण कुठे ना कुठे त्यांची जी विनिंगची जी भूक आहे ती थोडी कमी झालेली दिसते. ज्या प्रकारे तिलक वर्मा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स करत होता ॲज अ फिनिशरचा, तो आपल्याला इतक्या इफेक्टिव्हली तो परफॉर्मन्स करताना दिसत नाहीये. त्याच्यामध्ये इनकन्सिस्टन्सी दिसते. त्यामुळेच मुंबई इंडियन्सवर थोडं प्रेशर डे बाय डे आपल्याला जाणवत आहे. त्याला जर ज्या प्रकारे वर्ल्ड कपमध्ये तो परफॉर्मन्स करत होता त्याच प्रकारे त्याला जर 5 किंवा 6 नंबरवर बॅटिंगसाठी जर ॲज अ फिनिशर रोल म्हणून पाठवलं तर तो नक्कीच इफेक्टिव्हली आपल्याला बॅटिंग करताना दिसेल. बट ज्या प्रकारे त्याला 3 नंबरवर प्रमोट केले जाते तर ते एक थोडं त्याच्यावर प्रेशर असू शकतं. नक्कीच अशा प्लेअरला 1 किंवा 2 मॅचेस काफी असतात फॉर्ममध्ये येण्यासाठी. हार्दिक पांड्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर आधीचा हार्दिक पांड्या आणि आत्ताचा हार्दिक पांड्या याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तो जेव्हा बॅटिंग करायचा पूर्वी 2017-18 मध्ये ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स यायचा, तो आता त्याच्यामध्ये थोडं लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीची कमतरता, कॉन्फिडन्सची कमतरता आपल्याला 100% जाणवते. आणि हे एक प्रेशर पण असू शकतं. ज्या प्रकारे त्याच्यावर कॅप्टन्सीची धुरा दिलेली आहे तो एक प्रेशर सिच्युएशन हँडल करण्यामध्ये थोडी कमतरता भासू शकते. परंतु ज्या प्रकारे रोहित शर्माकडे आधी कॅप्टन्सी होती आणि त्याच्या कॅप्टन्सीमध्ये तो नक्कीच चांगला परफॉर्मन्स करायचा आणि ह्याच प्रकारे जर रोहित शर्माला पूर्वीच्या प्रकारे जर कॅप्टन्सी सोपवली तर हार्दिक पांड्याचा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला उंची आणि भरारी नक्कीच दिसेल. आणि फिनिशर रोल बद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सकडे कोणताही असा फिनिशर रोल अदा करणारा एकही प्लेअर नाहीये. फक्त मॉन्स्टर आपण त्यांना बोलत असतो, परंतु
सगळे बॅट्समन आहेत ते इनकन्सिस्टन्सी दिसतात आपल्याला त्यांच्यामध्ये, आणि त्यांना नक्कीच त्यांचं चिंतन करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांचे बॅटिंग परफॉर्मन्स आहे, बॉलिंग परफॉर्मन्स आहे, आणि ॲज अ ऑलराऊंडर तुम्हाला नक्कीच जर टीममध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. आणि ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स काल हरले त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्ट्रॅटजीची आपल्याला कमतरता दिसली. काहीच गरज नव्हती दीपक चहरला पहिला ओव्हर देण्याची. ज्या प्रकारे ट्रेंट बोल्ट आतापर्यंत फर्स्ट ओव्हर करत आलेला आहे, त्याला नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये विकेट भेटलेली आहे, त्याचा रेकॉर्ड आहे. परंतु स्ट्रॅटजीजमध्ये थोडा चेंज करून, एक्सपेरिमेंट करून काही याच्यामध्ये नवीन रिझल्ट भेटणार नाही. ज्या प्रकारे आधी जसं मुंबई इंडियन्स परफॉर्म करायची त्याच प्रकारे जर परफॉर्मन्स करायला त्यांना एक लक्झरी दिली तर नक्कीच त्यांचा जो मोरल आहे तो नक्कीच बूस्ट होईल. मुंबई इंडियन्सकडे प्लेइंग 11 खूप छान आहे, परंतु त्यांचं जर त्यांना प्लॅन एक्झिक्यूट व्यवस्थित करता आले नाही तर किती छान प्लेअर असले, किती प्लेइंग 11 छान असली तरी तो रिझल्ट जो आहे तो लुझिंग कॉजमध्येच असेल. तर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये नक्कीच मुंबई इंडियन्सला चिंतन करावं लागेल. ज्या प्रकारे मुंबई इंडियन्सकडे ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, त्याच्यानंतर दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर असे छान छान बॉलर असतानाही मुंबई इंडियन्स जर हरत असेल तर नक्कीच मुंबई इंडियन्सच्या जे हेड कोच आहेत, बॉलर कोच आहेत, त्यांना नक्कीच त्यांचं मनन चिंतन करावं लागेल. आणि मुंबई इंडियन्सचा जो अटॅक आहे त्यांचा मोरल बूस्ट करण्यासाठी त्यांना एनर्जी ड्रिंक द्यावं लागेल इन द फॉर्म ऑफ वेल प्रॅक्टिस ट्रीटमेंट. मुंबई इंडियन्स बॅटिंगमध्ये तर कमी पडतेच, परंतु बॉलिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये पण कमी पडते. त्यांना नक्कीच त्यांचं अनालिसिस करावं लागेल. आणि मुंबई इंडियन्सला जर बॅक टू बॅक मॅचेस इथून जिंकायचे असतील तर चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग आणि चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. त्याच्याशिवाय मुंबई इंडियन्स ऑन विनिंग ट्रैक पर येणार नाही. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. आपको क्या लगता है, मुंबई इंडियंस बाउंस बैक करेगी या नहीं, क्या ऐसे ही हारती रहेगी, जरा आप कमेंट में बता सकते हो. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक टेक केयर, बाय. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ में, बाय.